पडलं. कुठं पडलं म्हणजे पडलंकेमध्ये पडलं. आणि पडलंकेमध्ये राजा रावणाची बहीण क्रंचा तिथं राज्य करीत होती. तिच्या राज्यात पडलं. त्या दाशेने त्याला पकडलं आणि क्रंचीच्या ताब्यात दिलं. क्रंचीनं गिळलं. हनुमंतराया पोटामध्ये तिच्या काळजाला धरून वळू लागले. आणि वडीत असताना तिला वेदना होऊ लागल्या. मग ती म्हणली मला पित्त झालंय. मग पित्तामुळे त्या जी सेवकी होत्या त्यांनी शतानुशते म्हणजे शेकड्यावर लिंबाचे झाड उपटून आणले आणि ते रगडले आणि तिला पाजून सावध करण्याचा प्रयत्न करू लागले. पण ते काही सावध व्हायना. अशी अवस्था आणि त्या क्रंचीची झाली. नाथ बाबा आपल्याला सांगू लागले. बोला तिच्या करावया निजगाता बुद्धी हनुमंताया गावली. पुन्हा पुन्हा हनुमंतराया तिच्या काळजाच्या देठाला झोके घेऊ लागले. तिला वेदना होऊ लागल्या आणि वेदना होत असताना पुन्हा ती गडबडा लोळू लागली. हनुमंतराया हिच्या पोटामध्ये थांबण्यात मजा नाही. याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे. असे हनुमंतराया पुढे काय करू लागले. कंठी सुद्धा नीती हनुमंतरायाने विचार केला. म्हणलं या असल्या घाणेरड्या बाईच्या पोटात राहण्यामध्ये मतलब नाही. म्हणलं याच्यातून काहीतरी पर्याय काढावा लागल. हनुमंतरायाने शेपूट काढलं. तिच्या नाकावाट बाहेर काढलं तोंडावाट. आणि बाहेर आल्यानंतर बाहेरच्या जी का हाताखाली राजाच्या हाताखाली सेवक आलता आणि त्या म्हणल्या रोग बाहेर पडला. वडा आता आणि शेपटाला धरून वडू लागले. काय शिरपूट तोंडातून काढल्याबरोबर म्हणले तिला खोकला चालू झाला. आणि खोकला चालू होत असताना पुढा पाठीमाग आणि तिला उलटी संडाची बिमारी दुटल्यासारखी अवस्था झाली. आणि पुन्हा पुन्हा तिला जास्त वेदना होऊ लागल्या. अशी अवस्था क्रंचीची झाली. हनुमंतरायाच्या वेदनामुळे पुन्हा पुन्हा तिला जास्त त्रास होऊ लागल्या. हुसात टाकल्याबरोबर जे काही समोर सेवकी होत्या आणि त्या हवानं उडून म्हणजे समुद्रामध्ये जाऊन पडू लागल्या. अशी अवस्था आणि त्या क्रंचीच्या हनुमंतराया पडलंकेमध्ये करू लागले. राक्षसी धाकती निज प्राण मागे राहण हनुमंतरायाची भीती निर्माण झाली. आणि बाकीच्या सेवकी विचार करू लागल्या. आणि विचार करीत करीत म्हणले आता या राजाची जर एवढी अवस्था झाली तर आमची काय अवस्था होईल. असा विचार करीत करीत आणि पुन्हा त्या सगळ्या घाबरून आणि त्या म्हणल्या पळू लागल्या. सांगत येत ना सांगू द्या सांगत येत तुमच्या आशीर्वाद रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की वडा वडा वरची वरची घ्या वरची घेता वकारी उच्चाले मुका भितरी क्रोचा धरोलिया करी वडी व बाहेरी आती कष्टे प्रभु रामचंद्र भगवान की जय. क्रंचीला
हनुमंताला वेदना होऊ लागल्या. हनुमंतरायानं त्याच्या तोंडातून शेपूट बाहेर काढलं आणि शेपूट बाहेर काढल्यानंतर ती कुरंचा म्हणली आता रोग बाहेर पडला तुम्ही वडा. आणि वडा म्हणल्यानंतर जे का हाताखाल्ले सेवक होते चाकर नोकर आणि ते शेपूट वडायला सुरुवात केली. मग कुठपर्यंत वडायचंय आता पुढे आपण ऐकू. हा वडा वडा गे धडकळी वडिता दजवीर नारी तव देवळेला हातीवरी शत सहस्त्री वडिता. सत सहस्त्री म्हणजे 10,000वर बी त्या सेवकी वडू लागल्या. आणि किती वडायचं वळलं तरी शिपूट संपना. वानराचं शिपूट कधी संपत नसतंय. आणि तसं वडू लागल्या. का वडू लागल्या? कुरंचीचा रोग बाहेर पडलाय म्हणले. आता बाहेर वळल्यानंतर कुरंची आपली आणि सावध होणार आहे म्हणून त्या सेवकी शिपूट बाहेर वडू लागल्या. 14 सहस्त्र राक्षसी श्रेष्ठ वडिता त्याती उद्भटे तरी पुच्छाचा नव्हे शेवट उगारे फुले पोट क्रोचचे. राजा रावणाची बहीण होती क्रोंचा. राजा रावणानं 14,000 सेवकी तिच्या हाताखाली ठेवलेल्या होत्या. 14 सहस्त्र म्हणजे 14,000 आणि त्या 14,000ही वडित होत्या. तरी वडून वडून डोंगरासारखे ढिगारे शेपटाचे लागले तरी शिपूट वानराचं संपलं नाही असं ग्रंथ करते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला सांगू लागले. हा पहिले सामान्य दिसे वानरात उदरी वाढले अति थोरो नव्हे पुच्छाचा परे पाने शरीर कोण जाणे. सेवकी म्हणू लागल्या आपण धरलं त्यावेळेस वानर लहानसं होतं म्हणले. पण त्या आपल्या मालकीने गिळल्यावर ते मोठं झालंय म्हणले आता. आणि किती जरी म्हणत तरी शिपूट डोंगरा एवढं जर ढिगारा पडलाय मग नेमकं वानर केवढं झालं असेल अशा त्या सेवकी विचार करू लागल्या. आईचे भाग्य कुमळले हे वांडे हे वरी करीते हे संवार वडा समग्रे समयोगे. वडा म्हणले थोडं राहिलंय आता. एकुलमेकीला सांगू लागले सेवकी थोडं राहिले म्हणले आता वडा. आणि वळल्यानंतर म्हणजे संपणार आहे. आणि जो रोग संपला की म्हणजे आपली मालकी सावध होणार आहे. याच्याकरता वडा असे एकुलमेकीला ते ट्रॅक्टरचं ऊस आवडीत आणि कसे 1 2 3 वडा असे ते वडू लागले. बोला 14 सहस्त्र निशाचे रिपुचे वडिती वळे हे भारी काळी घेवणी करी निघे बाहेर हनुमंते. आता कवर वडू द्यायचं. मर्यादा असती पण ते हर एक गोष्टीला मर्यादा आहे महाराज. प्रत्येक गोष्टीला मर्यादा. मर्यादाच्या बाहेर गेल्यावर त्याला किंमत राहत नसती. तशी मर्यादाच्या आतच वडायला लावलं हनुमंतानं. म्हणले का आता वडू द्यायचं. काळीजाचा देठ तोडला आणि हनुमंतराया पोट फोडून बाहेर आले. प्रभू भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. रेणुका माता की जय. काळी चौपडीता समोळी कंजे नेदली आरोळी आगळिया पुतळी प्राण तात्काळी सांगिला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती मी तव दुबळा अर्पित सेवक्ती बोल गंगावती स्वीकाराल की जोरी जयाचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अनुकरण ते शिवन श्री चरण सद्गुरूचे नमस्कारो. मी आता ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत सर्व संतांच्या भक्तांचे चरणोपस्थ होऊन या ठिकाणी कथेचं अनुसंधान अशा प्रकारचं आहे. या ठिकाणी अशा प्रकारचं एक राक्षसीन आहे आणि साक्षात असणारा हनुमंतराय असणारे रामभक्त आहे. आणि भगवंताचं कार्य
एकच असते की आणि दुष्टाचा संहार करणे, भक्ताचा प्रतिपाळ करणे हे भगवंताचं कार्य आणि ते आपल्या भक्ताच्या हातानं कोणत्या तरी निमित्तानं भगवंत कार्य करून घेत असतो. तशा प्रकारे हनुमंतराय त्या ठिकाणी दुष्ट राक्षसीचं काळीज धरलं आणि खाली ओढल्याबरोबर असताना अवस्था काय झाली, राक्षसी नसताना पृथ्वीवर पडली धनश्री आणि त्या ठिकाणी प्राण तिचा गेलेला आहे. अशा प्रकारची अवस्था हनुमंतरायाने केली आणि त्या ठिकाणी हनुमंतराय कोण, प्रभू रामचंद्राचे असणारे दासत्व करणारे, त्या ठिकाणी भगवंताच्या असणाऱ्या चरणावरती विलीन राहणारे, नाही भगवंताच्या आज्ञेमध्ये राहणारे सेवक असणारे प्रभू हनुमंतराय आहे. आणि एवढं दुष्टाचा संहार हनुमंतरायाने त्या ठिकाणी केलेला आहे. कंचेचे गजरे भारी गावटला कंदारी येणे कुंभळ सरारी लंके माजारी भुका क्राळ विक्राळ अशा प्रकारची कुक्रोंच्या नावाची राक्षसी होती. खाली पृथ्वीवर पडल्याबरोबर दन अशा प्रकारचा आवाजाला ध्वनी असणारी आकाशापर्यंत गेली आणि सर्व असणारा त्या ठिकाणी अचानक अशा प्रकारची एखादी उल्का पडावा किंवा तारा पडावा अशा प्रकारची अवस्था सर्व पृथ्वीवर हाहाकार झाला. अशा प्रकारची अक्राळ विक्राळ असणारी राक्षसी ती होती आणि पृथ्वीवर अशा प्रकारचा आवाज झालेला आहे. 14 सहस्रणी शाचरी आकडोनी पुच्चकारी सुगारीच्या पै सागरी नेड्या जळकरी भक्षार्थ. त्या ठिकाणी हनुमंतरायाने पुढचं कार्य कोणतं केलं, 14,000 जे असणारे त्याच्या राक्षसी सोबत आलेल्या होत्या. हनुमंतरायाने इकडं तिकडं पाहिलं, राक्षसी असणारी पृथ्वीवर पडली, प्राण गेला पाहिलं आणि लगेच असणारा त्या 14,000 असणाऱ्या राक्षसनी आणि त्यांना असणारं हनुमंतरायाने शेपटीमध्ये बांधलं आणि त्या ठिकाणी असं समुद्रामध्ये फेकून दिलं. हनुमंताचे पडलंके उड्डाण एक काळिंका खंडाचे निरूपण स्वती हो सावधान वृत्ता भाषण म्हणावे. त्या ठिकाणी हनुमंतरायाचं असणारं पडलंकेमध्ये उड्डाण झालं, पण ते का असं कशामुळे असणारं पलीकडे लंके सोडून त्या ठिकाणी पडलंकेमध्ये उड्डाण झालं. अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी श्रोत्यांना असणारं मनामध्ये संशय आणू नये अशा प्रकारचं नाथबाबा या ठिकाणी असणारं विस्तार करून सांगतात. हे तव रामायणी कथा जरी मी बोलिलो होता तरी तारक तत्वता याही श्रोता क्षमा कीजे. या ठिकाणी असणारं कथा करणारा असणारा मी निमित्त मात्र आहे, परंतु या ठिकाणी असणारा मला कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही, मी अज्ञान आहे. परंतु श्रोत्यांना असणारा मला क्षमा करावी, चूक भूल माफ करावी असं त्या ठिकाणी नाथबाबा आणि म्हणू लागलेले आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. वाचविणार उठलेला आहे. किती झाले आजपास सगळ्यांना द्यावं लागतं. राहिलं तर थोडं बरं केलं फक्त. फोन चालायचा तरी तो राडा आहे काय. 92 झालं, 92. राडा आहे काय की फोनचा. म्हणलं होतं आम्ही नका ताण करून घेतलंय हॅलो ऐका, सर्व ज्ञानवंत गुणवंत यांच्या चरणाशी पुन्हा नतमस्तक होतो मी रामायणासाठी. रामचंद्राय नमः. पडलंकेच्या माघारी एक कौरली वृधानार्य ये मारिया समाग्री केली गोरी हंस. असो श्रीगणेशाला वंदन करून हनुमानजीच्या चरणी नतमस्तक
नतमस्तक होऊन रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व या ठिकाणी माता मावल्या आणि भाविक भक्त काय सगळे वाचक सूचकच आहे, काय करणारे कोणी नाही, सगळे वाचक सूचक आहेत. या सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करून मला 2 शब्द जसे सांगता येतील तसं सांगण्याचा मी प्रयत्न करेन. आणि चांगल्या प्रकारे महाराजांनी नियोजन ठेवलेले रामायणाचं पुन्हा पुन्हा एक वर्षाळ करून पाहायना या ठिकाणी ऐकण्याचा योग्य होतो. आणि खरं तर कुठेही जायची गरज लागत नाही, आहे का नाही. आपलं याच ठिकाणी दैवत असते सगळं, पण केलं तर समजलं तर ते मागे खेळते ना आपलं त्या कुंभमेळ्यामध्ये, धर्म काय हे राज मुकुट सनातन जो क्या नाज है, ये पावन संगम की धरती ये प्रयागराज है, ये प्रयागराज है. इथंच आपलं प्रयागराज होते. कारण का तर तसं वातावरण निर्माण करावं लागतं. तिथेही वातावरण असतं, इथेही वातावरण तयार केलं तर इथे प्रयागराज निर्माण होतं. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी प्रयागराज निर्माण झालेलं आहे. चांगल्या प्रकारची जीवाच्या रोज कथा चालू आहे, पण आमचा नशिबातच नाही. यंदा गावाला कसा पडलाय त्याच्यामुळं येणंच पाहिजे नाही. सुंदर अशी कथा हनुमंतरायानं उड्डाण केलं. आता उड्डाण करायचं होतं ओढवणी, पण उड्डाण केलं सायंकाळ, हे का नाही, असं झालं. पडलंकेत उड्डाण केले हनुमंतरायाचं. पडलंकेत गेल्यानंतर त्या ठिकाणी कुरंचा राक्षसीचं राज्य होतं. आणि भयानक अशा प्रकारचं त्यांचा छळ केला या हनुमंतरायानं. त्याचं काळे उपटून असणार गेले, असंख्य त्या ठिकाणी राक्षस मारले गेले, त्या राक्षसनी मारल्या गेल्या. आणि त्या ठिकाणी एक वृद्ध महिला राहिली शिल्लक. आणि ती वृद्ध महिला राहिल्यानंतर त्या हनुमंतरायानं त्या वृद्ध महिलेकडे दृष्टी केली. आणि त्या वृद्ध महिलेकडे दृष्टी करून हनुमंतराया त्या ठिकाणी काय करतात, पुरलेकडे हनुमंत कृपा दृष्टी अवलोकित, उशेन तो सांगे वृत्तांत, नाही तरी घात मी करीना. आणि हनुमंतरायाने कृपा दृष्टीने पाहिलं की या वृद्ध महिलेपासून आपल्याला काहीतरी माहिती मिळणार आहे, काहीतरी सुगावा लागणार आहे. या दृष्टीने पाहिलं. माणसाची दृष्टी कशी असते, पाहण्याची वेगवेगळी असते, दृष्टी एकच असते, पण बघण्याचा उद्देश वेगळा असतो. हनुमंतरायाने बघण्याचा उद्देश त्या महिलेकडे कसा केला की या महिलेकडून आपल्याला काहीतरी माहिती मिळणार आहे या उद्देशाने माहितीनं बघितलं. आणि नाही जर माहिती मिळाली, ही बी जर खोटारडीच असली तर हिचा सुद्धा आपण घात केल्याशिवाय राहणार नाही, असा हनुमंतरायाने त्या ठिकाणी विचार केला. हे थोडी पुढारी लंका हे किती दुर्यम, येरी म्हणे राहिली माघार्य, पाहे पहारी कळसाच्या. आणि त्या ठिकाणी किती असणारी लंका मोठी आहे, असा हनुमंतरायानं त्या वृद्ध महिलेला विचारल्यानंतर त्या वृद्ध महिलेने सांगितलं की लंका जी आहे ती पाठीमागत राहिलेली आहे. तुमचं उड्डाण हनुमंतराया त्या ठिकाणी मोठी आलेले. बघा बघा त्या कळसाच्या हारी त्या ठिकाणी सोन्याची लंका म्हणती काय लांबून कशी चमकत असेल. हे आपली सिमेंटाची शेरे लांबूनच चमकतात चमचमूनाच्या ह्यानं. मग ती सोन्याची लंका होती, किती चमकत असेल. आणि मग ती हनुमंतरायाला म्हणजे माग पाठीमाग लंका राहिलेली. बघा बघा ते वरी कसे कळत झालेले दिसत आहे. परतोनी पाहे लंका पुरी, रावण मंदिराच्या थोरिया, कनक कमलाच्या हरी मांडीला गोपुरी रत्नक. आणि त्या ठिकाणी राजा रावण आहे. राजा रावणाचं चांगलं मंदिर आहे त्या ठिकाणी. राजा रावणाचा महाल आहे त्या ठिकाणी. आणि सुंदर असा महाल तो राजा रावणाचा आहे, चांगली मंदिर आहे त्या ठिकाणी. अशी शोभायमान लंका पाठीमाग राहिलेली आहे हनुमंतराया, असं त्या वृद्ध महिलेनं त्या हनुमंतरायाला सांगितलं. कैश सोबती रत्न,
ऐसे सोबती रत्न कळस तेजे लोपविती तर निसव लंका देखो निसव कासव आती उल्हास हनुमंता. हनुमंतरायाला त्या ठिकाणी आनंद झाला. अरे जे पाहिजे होते ते मिळालेले आहे आपल्याला आता. आणि ती सुंदर अशी लंका त्या हनुमंतरायाने त्या ठिकाणी पाहिली. शोभायमान अशी लंका दिसत होती. आणि जे कार्य करायचं होतं त्या राजा रावणाला जाऊन त्या ठिकाणी मारायचं होतं. नाही, राजा रावणाचा छळ करायचा होता, सीतेचा शोध घ्यायचा होता आणि ते कार्य आपलं सिद्धीला जाणार आहे. आणि असं वाटल्यानंतर हनुमंतरायाला त्या ठिकाणी उल्हास झाला, आनंद झाला. सोनवय श्री हमकांताय घर धांडोळी गे नाता जावनिया लंकनाता करीन गाता राक्षसा आताची आता जातो. आणि या प्रभू रामचंद्राची कांता आहे, ती सीता माता आहे. आणि तिचा नक्कीच मी शोध घेतल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि राजा रावणाला त्या ठिकाणी छेड केल्याशिवाय राजा रावणाचा राहणार नाही. सगळी धांडोळी घेतल्याशिवाय आता सोडित नाही, असा हनुमंतरायाने त्या ठिकाणी ठाम विश्वास मानला. मृदोनी इंद्रजिताचा प्राण त्यासी करीन रणकनधल रणी मारीन राक्षस कल सीतारत्न सोडवया. या ठिकाणी इंद्रजिताचा असणारा छेड करीन. आणि इंद्रजिताचा छेड करीत असताना अनेक राक्षसांच्या हारीच्या हारी त्या ठिकाणी मारीन. आणि पण प्रभू रामचंद्राची सीता असणारी ठिकाणी शोध केल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास हनुमंतरायाने त्या ठिकाणी केला. कोणी राक्षसाच्या वच्चेल मागे दे कोणी लंका कोणी उपाटे किरण आला पण लंकेशिया. आणि त्या व्रत महिलेने सांगितलं हनुमंतरायाला, लंका पाठीमाग राहिलेली हनुमंतराया. मग हनुमंतरायाने दृष्टी पाठीमाग फिरविली आणि पाठीमाग फिरून असणारी शोभायमान अशी ती लंका पाहिली. आणि तिथूनच हनुमंतरायाने मात्र तोंड असं फिरविलं नाही, उडी कशी मारली, उलटी उडी मारली. आणि उलटी उडी मारून असणाऱ्या पाठीमागाल्या लंकेमध्ये उडी घेतली. असं कार्य हनुमंतरायाने त्या ठिकाणी केलं. चला कृष्णा राहिलाय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रेणुका माता की जय. आई कोणी राक्षसीचे वचन मागे दे कोणी लंका भुवन करोनी उपराटे किरणाला पण लंकेसी. ऐकणारे सर्व ज्ञानवंत गुणवंत वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. सेवेला जी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यर. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. पुन्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या वाटेला आलेल्या वेडेवाकडे सेवा करण्याची संधी मला लाभलेली आहे. ती माझ्याकडून जशा प्रकारे भगवंत सेवा करून घेईल तशा वेडेवाकड्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. या रेणुका मातेच्या प्रांगणामध्ये आज किष्किंधा कांडाचा शेवट आहे आणि शेवट आता जवळपास शेवटच होत आलेला आहे. तरी कथा जी असणारी अशी सुंदर आहे. हनुमानजी जे असणारा मुख्य जे असणारं कार्य आई साहेबांच्या शोधार्थ
लंकेमध्ये जे असणार आता त्यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. बाकी कसे त्यांनी समुद्राचं उड्डाण केलं, काय काय विघ्न आले, हे सगळं तुम्ही सविस्तर या ठिकाणी ऐकलेलं आहे. आता या ठिकाणी जे असणार हनुमानजी जे असणार लंकेमध्ये जे असणार उड्डाण केलेलं होतं. माहितीगाराला माहिती विचारलेली आहे. त्याने सांगितली बाबा पाठीमागे जी असणारी लंका राहिलेली आहे, किती सुंदर लंका आहे, त्याचं वर्णन नाथरायाने मागील ओळीमध्ये केलेलं आहे. सोन्याची लंका आहे, पाहिलेली आहे. लंका पाहिली, पाठीमागे जे असणारं उड्डाण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी येऊन पोहोचू लागलेले आहे. रावणाचा विजय केत त्याचा पूज्य केला घात, समुख पाडला लंक्यांत त्याने अकांत त्या ठिकाणी जे असणारा हनुमानजीचं उड्डाण पुढे गेलेलं होतं. कारण उड्डाणाचा वेग हा जे असणारा इतका भयानक होता. सुपर एक्सप्रेस असल्याच्या नंतर लगे गाडीला ब्रेक लागत नाही. तशा प्रकारे हनुमानजीचं उड्डाण होतं. ते पुढे गेलं, पुढून पाठीमागे जे असणारं उरपाट किरण उडी मारली, लंकेमध्ये उड्डाण आलेलं आहे. लंकेमध्ये उड्डाण आल्याबरोबर जो असणारा लंकेमधला जे असणारा ध्वज होता, तो ध्वज जे असणाऱ्या उड्डाणाच्या हवेने त्या ठिकाणी जो असणारा त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि राजाचं जे असणार एक प्रमुख जे असतं की आपल्या राजभुवनावर जे असणारा ध्वज असतो, त्या ध्वजाचं जे असणारं संरक्षण करणं हे राजाचं जे असणारं मुख्य कर्तव्य असतं. पाहे पा ध्वजाचे चिरकुट राया जतन करिता कष्ट. मग त्या राजाने जे असणारा आपला ध्वज जे असणारा जतन करावा लागतो. माऊली ज्ञानोबा सांगतात. आणि मग तशा प्रकारे प्रमुख जे असणारं विघ्न एकच आलं आहे की पहिल्या सुरुवातीचं विघ्न आहे राजा लंकेमध्ये की त्याचा ध्वज जे असणारा मुख्य ध्वज जे होता, तो ध्वज जे असणारा त्या ठिकाणी खाली पडलेला आहे. सहित करे जे केते पडिला देखे लंक्यात, तेने दच कला लंकानात आनंद लंकेची. त्या ठिकाणी जे असणारं पहिला जो असणारा मुख्य जे असणारा ध्वज पडलेला आहे. खडबडून सगळं जे असणारा आकांत त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. कारण उड्डाणाचा दणका जे असणारा एवढा होता की सगळं जे असणारं हे आकाश जे असणारं दुमदुमून गेलेलं आहे. सागर जे असणारा कवळलेला आहे. त्या ठिकाणी लंकेला जे असणाऱ्या सगळ्या समुद्राचा जे असणारा वेढा होता. आणि असा जे असणारी लंकेची रचना होती. राजा रावण सुद्धा जे असणारा खडबडून जे असणारा दचकलेला आहे की या ठिकाणी काय जे असणारं मुख्य विघ्न जे असणार आलेलं आहे, अशी शंका जी असणारी राजा रावणाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. नाही वायूचा झणारा, नाही मेघांचा गडारा, शिखरे खचली करारा, बंगीला दरा विजय केतू. या ठिकाणी जे असणाऱ्या राजा रावणाच्या मनामध्ये एकच शंकाचक्र निर्माण झालेलं आहे की या ठिकाणी जे असणारा कसल्याही प्रकारचा वाऱ्याचा जे असणारा सुसाट नाही, कुठलंही विघ्न नाही, काहीच नसताना अचानक जे असणारा असा आवाज झालेला आहे. आणि आपला जो असणारा विजयकेत जे असणारा ध्वज आहे, तो ध्वज या ठिकाणी उन्मळून पडलेला आहे. काहीतरी जे असणारं विपरीत घडणार आहे अशी शंका राजा रावणाच्या मनामध्ये येऊ लागलेली आहे. रावणे आईली सिरा बलबा, ते तो विजय नाही आम्हा, राजाला तला धर्म मरण धर्म पावेले. धर्माच्या विरोधात जे असणारं जर कृत्य होत असेल तर त्या ठिकाणी जे असणारं विघ्न ओढावल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये सुद्धा जे असणारं आपण आपल्या सन्मार्गात जर सोडला
आणि आडमार्गाने जर जाऊ लागलो तर त्या ठिकाणी आपल्यावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपापल्या जीवनामध्ये आपलं कर्म कशा प्रकारचं आहे त्याप्रमाणे जर चांगलं कर्म चांगलं असेल तर आपला सन्मार्ग आहे. कर्म जर चुकलो तर त्याची शिक्षा कर्माचं फळ जे असणारं प्रत्येकाला भोगावाच लागणार आहे. राजा रावण जे असणारा अधर्माने जे असणारा आणि तिने वागलेला होता का तर जे असणारे भगवंताची जी असणारी आदिमाया शक्ती जगदंबा सीतामा आहे त्या ठिकाणी आणि अधर्माने जे असणारे परनारीची जी असणारी चोरी केली कर्म वाईट केलं त्यावेळेस पासून जे असणारा आमच्यावर जे असणारं संकट ओढावलेलं आहे की प्रत्येक त्या लंकेमधल्या सुजाण नागरिकाची किंवा राक्षसाचं प्रत्येकाला वाटू लागलेलं आहे की त्यावेळेस पासून प्रत्येक वेळेस जे असणारं विघ्नच या ठिकाणी येऊ लागलेलं आहे. अशी सगळ्या लंकेमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. कोणी जनाची या गोष्टी उल्हास हनुमंताच्या पोटी उंची बांधोनी शकून गाठी राक्षस कोटी मारावया. आता हनुमानजीला जे असणारा अशा प्रकारे जे असणाऱ्या लंकेतल्या प्रत्येक जे असणाऱ्या राक्षसाच्या मनामधली जी असणारी कुजबूज जे असणारी ऐकलेली आहे. अशी कुजबूज ऐकल्याच्या नंतर हनुमानजीच्या मनामध्ये जे असणारा उल्हास निर्माण झालेला आहे. का उल्हास निर्माण झाला तर या ठिकाणी जे असणार आपल्याला पाहिजे ते जे असणार आपलं कार्य सिद्धीला जाणार आहे. आपलं मुख्य कार्य काय आहे की आई साहेबांचा जे असणारा शोध करण्यासाठी आपण आलेलो आहे आणि तीच माहिती जी असणारी हनुमानजीला मिळालेली आहे. का तर लोकांच्या चर्चेमधून निष्पन्न झालं की सीतामायांनी त्यावेळेस पासून विघ्न ओढावलं. आता नक्की जी असणारी आई साहेब सीतादेवी याच ठिकाणी जे असणार आहे इथपर्यंत जे असणारी हनुमानजीची निष्पन्नता झालेली आहे. हनुमानजीला उल्हास निर्माण झाला की आता मी आई साहेबाचा शोध या ठिकाणी करणार आहे. शोध नक्की लागणार आहे परंतु या ठिकाणी या सर्व राक्षसाला मी ठार करणार आहे किंवा यांना त्रास देणार आहे. ही शकुन गाठ जी असणारी मनामध्ये बांधलेली आहे आणि आपला उल्हासाने हनुमानजी नाचू लागलेले आहे. रामचंद्र भगवान की जय. लगेच आहे पुन्हा वाचायला का तुम्हाला जोडी सांगायची दादा हो किती झाले 105 सांगायचे राहिले 2-3 आहेत सांगा शेवटचे 5 सोडून हे आपण ह्यांचे जोडीदार रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. ब्रह्मनाथ महाराज की जय. अति दुर्धर सुधावया सीतारत्न स्वरूप धरी आले आला. कैसे कैसे करील चिले सावधान दाला. चंद्र भगवान की जय. अरे हनुमंत आहे उड्डाण रस्ता केला आहे. कशा पद्धतीत सीतेचा शोध हनुमंता लंकेत करतील नाचणारा समजा सावध चित्ताने आहे का. अति दुर्धर हनुमंत विले वाढला ते पर्वताकार. शोधावया सीता सुंदर करी विचार निज मानसी. अरे हनुमंता असणारे सीतेचा शोध घेत असताना आवा ढवळ वीर रूप असणार भीमस्वरूप धारण केलं आणि त्या ठिकाणी मनामध्ये दृढ निश्चय केला. आता आपण सीतेचा शोध कशा पद्धतीने करायचा आणि कशा पद्धतीने हनुमंता सीतेचा शोध करतात ते सावध चित्ताने साधावया राम कार्यार्था तुला रूपे
आपण जर एवढा वाढवलं रूप धारण केलं तर सीतेचा शोध लागणार नाही. म्हणून आपण आता काय करायला पाहिजे, अनुरेणुया धोकरा तुका कशा एवढा, तशा पद्धती आपण काय करायचं, लहान स्वरूप धारण करू, आपण सीतेचा शोध करू, अशी शकुनगाठ मनामध्ये धरून प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करून हनुमंतराय काय करू लागले, काय आईचा करोनी विचार झाला सामान्य वानर, कोठे गोचर खोट्या गोचर सिद्धार्थ नगर शोधावया. आणि अशा प्रकारचा आपण निश्चय करू. हनुमंताने लहान असणारं वानराचं रूप धारण केलं, माकडाचं, कुठं लहान कुठं मोठं, आणि प्रत्येक ठिकाणी माझी सीता माता मला कधी भेटेल हा जर निश्चय करून जय श्रीराम उड्या मारून आणि हनुमंता असणार सीतेचा शोध करू लागले. माझा आत्मा श्री रामचंद्र हा हनुमंती निज निर्धार, तिने जाणून विघ्न संभार हेला समुद्र लंघिला. अरे माझा खरा पाठीराखा जो प्रभू रामचंद्र आहे, आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेने मी समुद्र ओलांडून आलो असा दृढ निश्चय करून हनुमंताच्या ठिकाणं असणारे लहान स्वरूप धरून तिथं आले आहे.